गोरेंच्या बाबतीत जी पत्रकार परिषद घेतली ती पुराव्यासहितच घेतली, कारण जे खरोखर साक्षीदार आहेत ते माझ्याकडे आलेले होते आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा कधी चौकशी होईल तेव्हा ते साक्षीदार जे आहेत ते सर्वांच्या समोर जे आहेत ते उभे असतील. नीलम गोरे पूर्णपणे खोटं बोलतायत. त्या इतक्या धादांत खोटं बोलत असतील मला वाटलं नव्हतं, कारण त्या चळवळीतल्या नेत्या होत्या, पण त्या आता राजकारणी झाल्यामुळं पूर्णपणे खोटं बोलायला शिकल्या आहेत. त्या एका ठिकाणी म्हणतायत की मी खरात नावाच्या व्यक्तीला भेटलेच नाही, दुसरीकडे म्हणतायत की गर्दीमध्ये जर अशी व्यक्ती भेटली असेल तर मला माहित नाही, आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली तर आम्ही केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते स्वतः उत्तर देतच नाही, दुसऱ्यांनी लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवतायत. मग नेमकं काय समजायचं? म्हणजे खरातला त्या भेटलेल्या आहेत, आणि खरात काय गर्दीत येऊन लाईन मध्ये उभं राहून भेटणारा व्यक्ती नव्हता. खरातच्या पुढे लाईन लागायची अनेक राजकारण्यांची, आणि तिथं जाऊन त्या भेटलेल्या आहेत. आणि मला वाटतं की जे आहे ते सत्य आम्ही समोर आणणार आहे. प्रयत्न सुरू होते, पण तुम्ही जे संदर्भ देते त्यानंतर ज्यावेळेस मी उपसभापती झाल्यानंतर मंत्रिपदाचा प्रश्नच येत नाही. नाही बघा, उपसभापती पद आणि प्रोटोकॉल हा 2019 पासून नीलमताई गोरे यांना आहे. आणि मी सांगितलं की कोरोना काळाच्या आधी जेव्हा त्यांना मंत्रीपद किंवा मंत्रिपदाचा दर्जा म्हणजेच उपसभापती पद हे जेव्हा पाहिजे होतं आणि त्यावेळेला वेगवेगळी नावं चर्चेला येत होती, तेव्हा हात दाखवण्यासाठी, भविष्य विचारण्यासाठी त्या ज्या आहेत त्या खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. आणि सत्य परिस्थिती आहे. माझ्याकडे आता तारीख नाही, पण मी काही दिवसांनी नक्कीच तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगेन. हो, पुरावे आहेत. पुरावे म्हणण्यापेक्षा माझ्याकडे डायरेक्ट साक्षीदार आहेत जे त्यांच्याबरोबर शेजारी बसले होते, जे त्यांच्याबरोबर खरातच्या ऑफिसमध्ये गेले होते, खरातच्या ऑफिसमध्ये त्यांचं काय काय बोलणं झालंय हे सगळं मला त्या साक्षीदारांनी सांगितलेलं आहे. आणि योग्य तपासी यंत्रणांच्या समोर त्या साक्षीदारांना घेऊन आम्ही जाणार आहोत. आता SITची आम्हाला अशी अपेक्षा आहे की SIT कदाचित चौकशी करेल, ती आम्हाला बोलवतील. जर नाही बोलवलं तर आम्ही स्वतःहून जे आहे ते 15-20 दिवसांनी त्यांच्या समोर जाऊ. हे बघा, रुपाली चाकणकर ज्या आहेत या शिवनिका ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत, आणि पत्रकार खेमनार जे आहेत त्यांनी जो एक जबाब SIT कडे दिलेला आहे त्याच्यामध्ये पुराव्यानिशी रुपाली चाकणकरांच्या वर जे आहे ती तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही बाबतीत त्यांची चौकशी होणार आहे. आता काही ठिकाणी असं कळतंय की त्यांना समन्स आलेलाच नाही असं रुपाली चाकणकर म्हणतायत, काही ठिकाणी म्हणतायत की त्यांनी जायला टाळाटाळ केली. पण रुपाली चाकणकर जर असं म्हणत असतील की मला समन्स आलेलाच नाहीये, तर तशा बातम्या जर काही विरोधकांकडून पेरल्या गेल्या असतील तर ते दुर्दैव आहे. परंतु त्यांना समन्स येईल, त्यांची चौकशी होईल, पण त्या चौकशीला तातडीनं रुपाली चाकणकरांनी सामोरं जावं असं माझं त्यांना आव्हान आहे. नाही बघा, रुपाली चाकणकरांना चौकशीला अजून बोलवलं नाही असं त्या म्हणतायत. बोलवलं नसेल तर जाण्याचा प्रश्नच येत नाही, पण त्यांना 100% बोलवलं जाईल, पण त्याला मात्र सहकार्य करावं असं आम्ही त्यांना आवाहन करतोय. बघा, आता अनेक वेगवेगळे खुलासे जे आहेत ते दररोज खरातच्या बाबतीत येत आहेत. समता नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा म्हणजे 100च्या वर बनावट खाती उघडली जातात, आणि प्रत्येक खात्याला नॉमिनी जे आहे ते अशोक खरात आहे. म्हणजे अशोक खरातचाच काळा पैसा जो आहे तो पांढरा करण्याचं काम काही जणांनी जे आहे ते केलं. त्याला जे आहे ते मग स्वतःचे आधार कार्ड असतील, स्वतःच्या नावानं अकाउंट काढण्यासाठी परवानगी दिली. आणि आता मात्र हे जेव्हा समोर आलेलं आहे, मग त्याच्यामध्ये मग कोण चाकणकरांच्या बहीण असतील, त्यांचे कोण नातेवाईक असतील किंवा इतर कोणी असेल, त्यांची चौकशी SIT करेल, आणि जे काय सत्य आहे ते समोर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. हे बघा, माझ्याकडे हे प्रकरण कधी आलं? सगळ्यात महत्वाचं तर 2025ला जेव्हा श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली, त्यांना महिला आयोगाचा जो आहे तो दबाव आला, आणि त्यावेळेला मला त्या संपादकांनी फोन केलेला होता की ताई पेनड्राईव्ह येणार आहे, आणि ते पेनड्राईव्ह जसे येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु दैनिक खबरदार पुढारीला बातमी आली, आणि जे आहे तो खरात अलर्ट झाला, आणि जे लोक
पेनड्राईव्ह घेऊन येणार होते ते मात्र त्या संपादकांकडेही आले नाहीत आणि मग संपादक माझ्याकडेही आले नाहीत. नंतर आम्ही फॉलोअप ठेवला, परंतु नंतर आम्हाला असा निरोप आला होता नोव्हेंबर डिसेंबर 2025च्या दरम्यान की ते पेनड्राईव्ह जे आहेत ते आता मिळणार आहेत आणि ते आल्यानंतर ते व्हिडिओ बघून तातडीनं तुम्ही तो मुद्दा हातात घ्यावा. परंतु नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान जेव्हा हे पेनड्राईव्ह हातामध्ये येणार होते किंवा आमच्यापर्यंत पोहोचणार होते त्याच वेळेला जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वावी पोलीस स्टेशनला ज्यांच्याकडे हे पेनड्राईव्ह होते त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि पेनड्राईव्ह जे आहे ते गायब करण्यात आले. आणि मग त्यानंतर सुद्धा आम्ही वारंवार फॉलोअप मध्ये होतो, कारण आमच्याकडे जोपर्यंत पुरावे येत नाहीत तोपर्यंत नक्की काय आहे किंवा काय नाही याच्याविषयी आम्हाला कल्पना नव्हती. आणि मग 5 मार्च 2026ला 10:30 नंतर रात्री माझ्या ऑफिसमध्ये पेनड्राईव्ह आला. पेनड्राईव्ह आल्यानंतर मी ते गंभीर व्हिडिओ बघितले, लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बघितले आणि त्याच वेळेला जे लोक माझ्याकडे हे पुरावे घेऊन आले होते त्यांनी सांगितलं की 12 तारखेला ऑस्ट्रेलियाचं तिकीट जे आहे ते अशोक खरातने काढलेलं आहे आणि अशोक खरात जो आहे तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. आणि म्हणूनच 6 मार्चला पत्रकार परिषद घेण्याऐवजी 6 मार्च 2026ला तातडीनं सकाळी जे आहे ते SP नगर सोमनाथजी घारगे यांना हा पेनड्राईव्ह आम्ही सोपवला. त्या आधीच 8-10 दिवसापूर्वी या प्रकरणामध्ये शिर्डीला एक गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने तातडीनं त्यांच्या ऍडिशनल एसपीच्या माध्यमातून हे गंभीर व्हिडिओ जे आहे ते डीजींपर्यंत पोहोचले आणि डीजींनी जे आहे ते तातडीनं CM पर्यंत पोहोचवले. मुख्यमंत्र्यांनी ही घटना बघितल्यानंतर जे आहे ते खाली नाशिक पोलिसांना ताबडतोब आदेश दिले, परंतु फिर्यादी महिला जी आहे ती उपलब्ध नव्हती. आणि म्हणून आपण बघितलं असेल की गुन्हा जरी 17 मार्चला दाखल झालेला असला तरी सुद्धा 13 मार्च 2026ला जे आहे ते याच्यामध्ये SIT स्थापन झालेली आहे, कारण याच्यामध्ये मग कुणी इंटरफेअर करू नये, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. आणि 12 मार्चला जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला जाणार होता त्या आधीच नगरच्या पोलिसांनी जी आहे ती लुकआउट नोटीस जारी केली, म्हणून तो पळून जाऊ शकला नाही. तो जर पळून गेला असता तर तो हाती लागला नसता, परदेशातून आणायला अनेक महिने गेले असते. आणि ज्या दिवशी माझ्याकडे हे पुरावे 5 मार्चला रात्री 10:30 नंतर आले, तातडीनं 6 तारखेला सकाळी जे आहे ते नगरच्या पोलिसांकडे आम्ही ते पाठवलेले आहेत. आणि तिथून जी कारवाई सुरू झाली ती आपण बघितलं असेल की फिर्यादी महिला जेव्हा उपलब्ध झाली 17 तारखेला फिर्याद दाखल झाली आणि 17 तारखेला मध्यरात्री जे आहे ते अशोक खरातला अटक झालेली आहे. या दरम्यान तुम्ही एकदाही माध्यमांशी सांगू शकला असतं, खरं तुम्ही ठरवलं असतं, पण का टाळलं? ज्या पद्धतीनं आम्ही पेनड्राईव्ह आणि हा तपास किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाहेर येऊ नये अशी पोलिसांची पण इच्छा होती. काही गुप्त यंत्रणा याच्यामध्ये काम करत होत्या, त्याच्यामध्ये माझ्याकडे पेनड्राईव्ह घेऊन आलेले लोक असतील, मी असेन, आम्हाला हे सगळं माहित होतं की लुकआउट नोटीस जारी केलेली आहे किंवा यापुढे जे आहे ते गुन्हा दाखल होणार आहे. फिर्यादी महिला तातडीनं उपलब्ध नव्हती आणि आमची अशी इच्छा होती की अशोक खरात पळून जाण्याऐवजी त्याला जे आहे त्या बेड्या ठोकण्यात याव्या, या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या दिवशी त्याला अटक होईल त्या दिवशी सर्वांना कळेल. आणि या पूर्णपणे गुप्तचर यंत्रणे किंवा गुप्त ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू होती त्या यंत्रणेचा मी एक भाग आहे. आमच्याकडूनच हे पेनड्राईव्ह गेले. माझ्याकडे जे पेनड्राईव्ह लोक घेऊन आले होते त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे विधान भवनामध्ये, त्यामुळे त्यांच्यापर्यंत कुणामार्फत माहिती मिळाली हे मुख्यमंत्र्यांनी तिथं सांगितलेलं आहे.